टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एक मोठी IT कंपनी आहे. नाशिकच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी 2018 मध्ये TCSने इंदिरानगर भागात आपलं BPO सेंटर सुरू केलं. सुरुवातीला केवळ 150 कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता हजारो कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला. मुंबई पुण्यापेक्षा कमी राहणीमान खर्च असल्यामुळे नाशिकच्या अनेक तरुणांसाठी हे एक स्वप्नवत जॉब डेस्टिनेशन बनलं होतं. आधुनिक ऑफिस, कॅन्टीन आणि करिअर ग्रोथच्या संधीमुळे इथं काम करणं प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. पण या चकाकीच्या मागं एक काळं सत्य लपलं होतं. तक्रारींनुसार 2022 पासून या सेंटरमध्ये काही वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर सुरू केला होता. प्रामुख्याने ज्या महिला कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती किंवा ज्यांना कौटुंबिक समस्या होत्या अशांना लक्ष केलं गेलं. ऑफिसच्या छतावर नेऊन त्यांचे फोन आणि बॅग काढून घेणं, त्यांना मानसिक त्रास देणं आणि लग्नाचं आमिष दाखवून विश्वास संपादन करणं असे प्रकार तिथे सर्रास सुरू होते. धक्कादायक म्हणजे काही कर्मचाऱ्यांवर ठराविक धार्मिक प्रथा पाळण्यासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही आरोप FIR मध्ये करण्यात आले. मार्च-एप्रिल 2026 मध्ये जेव्हा 9 महिला कर्मचाऱ्यांनी धैर्याने पुढे येत नाशिक पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ SIT स्थापन केली. पुरावे गोळा करण्यासाठी नाशिक पोलिसांनी 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अंडरकव्हर म्हणून या BPO सेंटरमध्ये कामाला लावलं. या महिला पोलिसांनी 40 दिवस तिथं सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे काम केलं आणि आरोपींचे संभाषण, वागणूक आणि छळाचे पुरावे रेकॉर्ड केले. या ऑपरेशनमुळेच या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून तौसिफ अत्तार आणि निदा खान जी HR मॅनेजर आहे यांची नावं समोर आली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तौसिफसह आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन आणि डॅनिश शेख यांच्यासारख्या टीम लीडर्सनाही आणि HR विभागाच्या एका AGMला अटक केली आहे. निदा खानीने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. मात्र पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. सुमारे 78 ईमेल्स आणि WhatsApp चॅट्समधून हे स्पष्ट झालंय की हा छळ नियोजनबद्ध पद्धतीने केला जात होता. या प्रकरणावर TCSने कडक भूमिका घेतली असून झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत सर्व आरोपी कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ केलंय. कंपनीने पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून नाशिकमधील त्या BPO युनिटचं ऑपरेशन सध्या तात्पुरतं बंद केलंय. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. दरम्यान IT कर्मचारी संघटना आणि लेबर मंत्रालयाने कंपनीच्या पोस्ट कमिटीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ऑडिटची मागणी केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि एप्रिल 2026 पर्यंतच्या माहितीनुसार तपास अजूनही सुरू आहे. पुढे तपासात काय होईल ते आपण पाहूयात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा ऑनलाईन नेता.